मुंबईमध्ये आमची महाविकास आघाडीची झाली आणि पवारसाहेबांची तब्येती थोडीशी बरी नाही असं मला कळलेलं होतं. त्यामुळे स्वाभाविक आहे, मी पुण्याला आलेलो होतो एका लग्नाला, एका कार्यक्रमाला, आणि त्याच्यामुळे पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी मी इथं आलेलो होतो. नेमकी काय राजकीय चर्चा झाली का? कारण का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळामध्ये होत आहेत, त्या अनुषंगाने महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे की नाही, ह्या ज्या चर्चा सुरू असताना त्याबद्दल काही चर्चा झाल्या का? सध्या माननीय कोर्टाचं जे तारीख चाललेली आहे, आज माननीय कोर्टामध्ये तारीख होती, आजची 22 तारीख आहे. ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतची तारीख होती. फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षात असताना की मी 24 तासात आरक्षण आणेन, पण आता 3 वर्ष झाले ते सत्तेत आहेत, पण अजूनपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा क्लिअर झालेला नाही. आता पुन्हा तारीख पुढे गेलेली आहे. निवडणुका लागतील की नाही लागतील हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे आत्ता त्याच्यावरची चर्चा हा काही भाग होऊ शकत नाही. ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस स्थानिक कार्यकर्त्यांना विचारून या सगळ्या निवडणुकीची एक व्यूहरचना आम्ही लोक महाविकास आघाडी म्हणून करू. संजय राऊत दुसरीकडे भेट घेतली होती, उद्धव ठाकरेंनी पण मुंबईत भेट घेतली होती, आज तुम्ही भेटतायत. महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल आहे ना? जेव्हा आम्ही सगळे भेटतो आहे तर आलबेलच आहे. भेटत नसलो, दुरावा असेल तर आलबेल नाही असं ओळखलं जातं. जसं आपण पाहतोय की आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात, एकामेकाच्या तोंडाकडे बघत नाही, असं चित्र बघतोय नाही तुमच्या मीडियावर. तर आता तिथं आलबेल किती आहे हे तुम्हाला कळतं आहे. दाऊसला राज्यातले मुख्यमंत्री केलेत आणि त्या ठिकाणी जागतिक पातळीवरचे उद्योग महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न करण्यासाठी ते गेलेले आहेत, जनतेच्या पैशाने गेलेले आहेत. पण तिथं राहूनसुद्धा त्यांना महाराष्ट्रामधल्या कुजबुजीवर लक्ष ठेवून राहावं लागतं. नाशिक आणि रायगडच्या 2 पालकमंत्र्यावर स्थगिती द्यावी लागते आणि राज्याचा उपमुख्यमंत्री एक आपल्या गावात, एक कुठं आहे मला माहिती नाही. त्यामुळे काय परिस्थिती महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये आहे. गेला 1 महिना उलटून झालेला आहे सरकार बनून, पण खातेवाटप झालेलं नाही. मग खातेवाटप झालं तर मग आता पालकमंत्री नाही, पालकमंत्री झालं तर त्याच्यातही स्थगिती आलेली आहे. त्याच्यामध्ये सहपालकमंत्री हे एक नवीन पद पुन्हा या कुजबुजीमध्ये या माहितीला निर्माण करावं लागलेली आहे. मलाई कशी खाता येईल हेच या सरकारचं उद्देश आहे असं दिसतं. जनतेची काळजी नाही असं असलेलं हे सरकार आज महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे. लोकांचं घेणं देणं नाही, बैमानीनं निवडून आलेली ही मानसिकतेची लोक आपल्याला या सरकारमध्ये पाहायला मिळते. 65% गुन्हेगार मंत्री या सरकारमध्ये आहेत आणि त्याचाच परिणाम की त्यांच्याच पक्षाचे आमदार, सत्ता पक्षातले आमदार त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. काल एक मंत्र्यांनी तर अजून चमत्कार केला की 4% कमिशन भ्रष्टाचार हे तर कॉमन आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की भ्रष्टाचारालाही शिक्कामोर्तब राज्यातलं सरकार आता करायला निघालेलं आहे. आणि म्हणून त्या मंत्र्यांच्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री आता काय करतात याच्यावर आमचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही म्हणाले महायुतीमध्ये आलबेल नाहीये, दिसतंय ना. पक्षातले आमदार आता तिकडे जातील अशा पद्धतीची चर्चा आहे. उदय सामंत सुद्धा म्हटले 10 आमदार. मी म्हणालो की बैमानीनं डाका टाकून मतावर हे लोक आलेले आहेत. जे या लोकांची मानसिकताच ही आहे की दुसऱ्याचे आमदार विकत घेणं, दुसऱ्याची घरं फोडणं, तर या सरकारची मानसिकता तीच आहे. त्याला नाविन्य काय? ज्यावेळेस ह्या घटना होतील त्यावेळेस आपण त्याचं उत्तर देऊ. पण आज महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून मलाई आणि लूटपाट करणारे हे सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. शेतकऱ्यांच्या पिकाच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला नाही. अजूनपर्यंत सोयाबीनचे केंद्र स्वतःच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र आम्ही चालू ठेवू. हे केंद्र चालू नाही आहेत, बंद आहे. धान खरेदी केंद्र तशीच आहेत. कापसाचे सुद्धा तोच हाल आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तोच हाल आहे. जे धान्य घेतलं त्याचा अजून पैसे साध्या शेतकऱ्याला मिळाले नाहीत. पीक विमा पद्धतीचा काय घोळा आहे तो आपण पाहतो आहे.
बेरोजगारांचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, गरिबांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, महागाईचे प्रश्न वाढलेले आहेत, रेती माफियांचा सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. ज्याप्रमाणे अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने यांची कानउघडणी केलेली आहे, त्याचे धागेदोरे